मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी इथं आमरण उपोषणाला सुरुवात केली। 43 अंश सेल्सिअस तापमानातही त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली। सरकारच्या शिष्टमंडळाने आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा करण्याचा प्रयत्न केला। दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान राज्यभरातून हजारो मराठा बांधव आंदोलनस्थळी दाखल झालेत। पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केलाय। परिस्थितीवर प्रशासनाचं बारकाईने लक्ष आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे रखरखत्या उन्हात उपोषण करतायत। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्यांची समजूत घालतायत आणि आज संध्याकाळपर्यंत चांगली गोड बातमी येईल असा मोठा दावा मंत्री संजय राठोड यांनी वाशिमच्या पोहरादेवी माध्यमांशी बोलताना केलाय। बंजारा आरक्षणासंदर्भातही माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्यात आले आणि 3 महिने हा आयोग राज्यभर फिरून सर्वांचं मत जाणून घेणार आहे आणि त्यानंतर राज्य सरकारकडे शिफारस करणार आहे अशी माहिती देखील संजय राठोड यांनी दिली आहे। मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण हे कशा पद्धतीने सोडवायचं किंवा त्यांना कशा पद्धतीने कन्व्हिन्स करायचं या दृष्टीने आमचे माननीय मंत्री खरं तर विखे पाटील साहेब हे प्रयत्न करत आहे आणि नक्कीच सायंकाळपर्यंत त्यांना भेटून बऱ्याच गोष्टी ह्या क्लिअर होणार आहेत। आपण पहा की सायंकाळी चांगली गोड बातमी या ठिकाणी येईल। बंजारा आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा मागणी ही आहे आणि यासाठी माजी न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली आयोग निर्माण केलेला आहे। त्याचा GR सुद्धा निघालेला आहे। 3 महिन्यामध्ये ही समिती आयोग राज्यामध्ये फिरून सर्वांचं मत घेणार आहे, अभ्यास करणार आहे आणि त्यानंतर राज्य सरकारकडे शिफारसी करणार आहे। ओके साहेब, एक विषय शेवटचा प्रश्न। तर आज जे तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये आलेले तर देशाचे पंतप्रधान एकीकडे म्हणता इंधन म्हणजे बचत करा आणि हे करा, तुमच्यासोबत गाड्याचा ताफा जास्त होता आणि इंधन म्हणजे नेमकं हेलिकॉप्टरने तुम्ही प्रवास केला। खरं तर लोकमतचे सन्माननीय विजयजी दर्डा साहेब यांना हे म्युझियम पाहायचं होतं आणि त्या दृष्टीनं बऱ्याच गोष्टी होत्या ज्या तात्काळ या ठिकाणी करणं गरजेचं होतं। त्यांच्यासोबत मी या ठिकाणी आलो आहे आणि राहिला गाडीचा ताफा, तर जो काही ताफा होता तो अर्ध्यावर आम्ही केलेला आहे। काही गोष्टी ज्या आवश्यक आहेत त्याच आम्ही या ठिकाणी स्वीकारतोय। देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे आव्हान केलं त्या आव्हानाला सर्व महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यापासून मंत्र्यापासून सर्वांनी पालन करणं सुरू केलेलं आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार प्रसाद लाड छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेत। आंदोलनाच्या संदर्भात महत्त्वाच्या घडामोडींना वेग आलाय। राजकीय हालचाली वाढल्यात। राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड हे संध्याकाळी छत्रपती संभाजीनगरमधून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत आणि या भेटीत आंदोलन, मराठा आरक्षणाचा प्रश्न, शासनाच्या भूमिकेबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या भेटीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय।